नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात थरार सत्य. दादांच्या अचानक निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वांना वाटत होतं की अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी सुनेत्रा वहिनींना हा निर्णय घ्यायला भाग पाडलं. शरद पवारांना अंधारात ठेवून गुपचूप हे सगळं प्रकरण घडवून आणलं. सुनेत्रा वहिनींना राजकारणाचा अनुभव नाही, त्या फारशा बोलतही नाहीत, त्या संयमी आणि शांत आहेत, त्या नवीन आहेत, तसेच भाजपने त्यांच्याकडे अर्थखाते दिले नाही. आता महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढं अजितदादांचं वजन होतं तेवढं वजन सुनेत्रा वहिनींचे राहणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा वहिनींनी एक असा डाव टाकलाय की ज्याची कल्पना कुणालाच नव्हती. सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊन चूक झाली असे आता महाराष्ट्रातील मोठे नेते म्हणू लागले आहेत. यशवंतराव चव्हाण जसं म्हणाले होते की राजकारणात काय बोलायचे त्याच्यापेक्षा काय नाही बोलायचं हे ज्याला माहिती असतं तोच यशस्वी होतो. आणि अगदी त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनींनी एक असं काम केलंय की ज्याने राज्यातील सगळे चाणक्य हादरून गेले आहेत. कालपर्यंत सुनेत्रा वहिनींची शपथ झाल्यानंतर त्यांनी अशा काही हालचाली केल्या, त्यांनी अशी काही कामं केली की ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. इकडे लोक म्हणत होते की शरद पवारांच्या शब्दांपुढे सुनेत्रा वहिनी काहीच नाहीयेत. त्याचबरोबर या चर्चेला हवा मिळाली की ज्यावेळेस वहिनींचा शपथविधी सुरू होता त्यावेळेस पार्थ पवार हे तिथे उपस्थित नव्हते. ते त्यांच्या आजोबांशी म्हणजे शरद पवारांशी चर्चा करत होते. पार्थ पवार आणि जय पवार यांची जवळीक शरद पवारांबरोबर वाढत होती. सगळं न्यूज चॅनलचे लक्ष बारामतीकडे होतं. सगळ्यांना वाटत होतं की शरद पवार काहीतरी डाव टाकतील, शरद पवार असं काहीतरी काम करतील की ज्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील किंवा अजितदादांचा गट कमकुवत होईल. पण कुणालाच कल्पना नव्हती की वहिनींच्या डोक्यात काय सुरू आहे. खरं तर शपथ होण्याच्या आधी घडलेल्या घडामोडी लोकांना दिसत होत्या, पण जेव्हा सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच कामाला सुरुवात केली. पण हे काम सरकारी फायलींवर सह्या करण्याचं नव्हतं, त्या पडभ्यामागून काहीतरी वेगळंच शिजवत होत्या. मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षांनी सुनेत्रा वहिनींना अर्थखाते नाकारून त्यांना प्रशासकीय अनुभवावरून डिवचलं होतं. त्या अजून या दुःखातून सावरल्या नाहीत, त्यांना अनुभव नाही अशी कारणं दिली गेली. ही एक प्रकारची राजकीय नाकाबंदी होती. पण सुनेत्रा वहिनींनी या नाकाबंदीचा वापर आपली ताकद वाढवण्यासाठी केला. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहिली कृती केली ती म्हणजे त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांशी गुप्त बैठका घेणे. इकडे लोक म्हणत होते की राष्ट्रवादी आता शरद पवारांच्या चरणी शरण जाणार, पण सुनेत्रा वहिनींच्या मनात काहीतरी निराळच होतं. त्यांनी आपल्या वैयक्तिक दुःखावर मात करून एका वचनासाठी उभं राहण्याचं ठरवलं होतं. मी अजित पवारांची जागा घेतली नाही तर त्यांच्या जबाबदारीची धुरा उचलली आहे, हे त्यांचं वागणं सांगत होतं. सर्वात मोठा संभ्रम निर्माण झाला जेव्हा शरद पवार गटातील काही नेत्यांच्या आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रतिनिधींच्या गाठीभेटी वाढल्या. ज्यांना वाटत होतं की वहिनी फक्त एक चेहरा आहेत, त्यांना आता जाणीव होऊ लागली की वहिनींनी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यांनी केवळ सत्तेचा मोह धरला नाही तर एका अशा वारशाचे जतन करायला सुरुवात केली ज्याची भीती सर्वांनाच वाटत होती. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय, मग तो प्रशासकीय असो वा राजकीय, तो अत्यंत विचारपूर्वक होता. पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट हा देखील या मोठ्या खेळाचा एक भाग असू शकतो का, ही शंका आता बळावू लागली आहे. कारण वहिनींनी आपली दिशा कधीच स्पष्टपणे कुणासमोर मांडली नाही. त्यांचे मौन हेच त्यांचे सर्वात मोठे अस्त्र ठरले आहे. ज्या चाणक्यांनी वहिनींना एक सावली म्हणून पाहिलं होतं त्यांना आता जाणवू लागलं की सावलीची स्वतःची एक ताकद असते, जी काळानुसार बदलत जाते. अजितदादांच्या पश्चात निर्माण झालेली ही पोकळी सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीने भरून काढायला सुरुवात केली आहे ते पाहता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यांनी केवळ कुटुंबाला सावरले नाही तर विखुरलेल्या राष्ट्रवादीला एकत्र गुंफण्याचे काम सुरू केले आहे. पण हे गुंफणे शरद पवारांच्या छत्रछायेखाली होणार की सुनेत्रा वहिनींच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली, या प्रश्नाचे उत्तर एका गुप्त मोहिमेत दडलेले आहे. भाजप आणि इतर सत्ताधारी पक्षांना वाटलं होतं की वहिनींना सत्तेत मर्यादित करून ठेवता येईल, पण वहिनींनी सत्तेपेक्षा माणसांच्या राजकारणावर भर दिला. ज्या खासदारांनी आणि आमदारांनी अजितदादांना साथ दिली होती त्यांच्याशी वहिनींनी थेट संवाद साधला. त्यांनी एक असा विश्वास निर्माण केला की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे पक्षांतर्गत होणारी बंडाळी तर थांबलीच, पण बाहेरच्या गटातील नेत्यांनाही वहिनींच्या ताकदीचा अंदाज आला. राजकारणाच्या या धुमसत चक्रीत सुनेत्रा वहिनींनी टाकलेला डाव आता उघड होऊ लागला आहे. त्यांनी केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या नेत्यांनाही विचारात घ्यायला भाग पाडले आहे. त्यांनी ज्या पद्धतीने बारामतीपासून मुंबईपर्यंत आपली पकड मजबूत केली आहे ते पाहून दिल्लीतील धुरंधर देखील चक्रावून गेले आहेत. आता या संपूर्ण कथेचा सर्वात मोठा आणि धक्कादायक उलगडा व्हायची वेळ आली आहे. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र या शंकाकुशंकांमध्ये गुंतलेला होता की वहिनी सक्षम आहेत की नाही, त्याचवेळी त्यांनी एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचे मिशन पूर्णत्वास नेले होते. कथेचा खरा उलगडा आता होतो. ज्याला आपण ऑपरेशन वॉच म्हणत आहोत ते सुनेत्रा वहिनींचे सर्वात मोठे राजकीय अस्त्र ठरले आहे. या ऑपरेशन अंतर्गत वहिनींनी शरद पवार गटातील अशा महत्त्वाच्या 8 खासदारांशी गुप्तपणे संपर्क साधला होता, जे भविष्यात भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ होते. अमोल कोल्हे, निलेश लंके आणि बजरंग सोनवण्यांसारख्या नेत्यांना सत्तेत वाटा आणि विकासाचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन वहिनींनी त्यांना आपल्या गटाकडे वळवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
हे ऑपरेशन वॉच केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी नाही, तर सत्तेत स्वतःची बार्गेनिंग पॉवर निर्माण करण्यासाठी आहे. जेव्हा अजित पवार शरद पवारांशी चर्चा करत होते, ती जवळीक नसून एक राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून वहिनींचे नेतृत्व सर्वांना मान्य होईल. सुनेत्रा वहिनींनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. पक्षांतर्गत विरोधकांना शांत केले आणि भाजपला हे दाखवून दिले की त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे गणित पूर्ण होऊ शकत नाही. या एका चालीमुळे राज्यातील सर्व चाणक्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुनेत्रा वहिनींनी सिद्ध केले आहे की अनुभव नसणे हा कमकुवतपणा नसून ती एक अनप्रेडिक्टेबल ताकद आहे. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं, जे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संपूर्ण घटनाक्रम बघितला, की त्याच पाहता एक गोष्ट नक्की जाणवते की सुनेत्रा वहिनींकडे जेवढं दुर्लक्ष केलं गेलं, तेवढ्याच त्या आता प्रभावी ठरू शकतात. अर्थात या व्हिडिओत पाहिलेली सगळी माहिती, केलेल्या सगळ्या चर्चा, जे ऑपरेशन वॉचबद्दल जे सांगितलं गेलंय, ती सध्याच्या राजकीय वातावरणातली एक शक्यता असू शकते. या व्हिडिओत सांगितलेली माहिती ही केवळ एक शक्यता आहे, हा कोणताही अंतिम निर्णय नाही. कारण राजकारणात काहीही अधिकृतपणे समोर येईपर्यंत सगळं काही तर्क असतो. पण ज्या प्रकारच्या हालचाली बारामती आणि मुंबईत सुरू आहे, त्यावरून काहीतरी मोठं घडतंय हे मात्र नक्की दिसू शकतं. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतंय? सुनेत्रा वहिनी खरंच अजितदादांचा वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेऊ शकतील का? आणि हे जे शरद पवार गटातील खासदारांच्या नाराजीचे वृत्त आहे, त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद. जय हिंद.